जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे हा यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर म्हणलं चला आज मस्तपैकी सकाळी सकाळी एक छोटासा ब्लॉग बनवूया. तर बघा लागलेलं आहे, ब्लॉगची सुरुवात तर केली. तर सगळ्यांना शुभ सकाळ. बघा आज मस्तपैकी सकाळचं वातावरण बघ किती छान, असं मस्तपैकी आवड पण आलेलं आहे, पण पाऊस काही येणं नाही. तर सकाळी सकाळी किती मस्त असं भारी गार वातावरण आहे. आणि सकाळचं म्हणजे तर सगळं काम आवरलं आणि आता लागायचंच होतं स्वयंपाकाला. म्हटलं चला एक छोटासा ब्लॉगला सुरुवात करूया. बघा आता इथं तर कचखडी टाकलेली, त्याच्यामुळं तर सडा ते काही टाकता येत नाही, पण तरी पण आम्ही एक छोटंसं अंगण म्हणजे सारून घेतो आणि तिथं छोटीशी अशी रांगोळी बनवतो. तर एकदम भारी दिसतं बघा. आणि आता देवपूजा ते पण झाली. तर बघा सकाळी सकाळी चाललेलं आहे शंभूच पप्पाचं की वखर धरायचं आहे इथंच घरापाशी. तर वखराला जायचं आहे बघा. बैरं पण सारून आणले तिकडून आणि आता निघालेच वखर ते घेऊन बघा. आणि सकाळी जर कोणत्या पण कामाला सुरुवात केली ना तर दिवस पण भारी जातो आणि काम पण पटकन होतं. तर आता लगेच निघणार आहे शंभूच पप्पा वखर घेऊन. नंतर बाकीच्यांचं बघा इकडं चालू आहे की ताई सकाळी सकाळी लागलेलं आहे तर भाकरी करायला. आणि आज आमच्या घरी मस्त अशी भाकरी आणि आमटीचा बेत आहे. पंचमी झोका अजून सोडला नाही काय? किती दिवस ठेवायचा? अनु अनु काय करतो चुली पैशी? हा भाकर खातो बघा. सगळेजण बसलेले आहेत चुली पैशी. मम्मी सोनपापडी शंभू आणि काही लागल्या भाकरी लगेच. हा शंभू उठला ना. सोनपापडीची काय चालू आहे? सोनपापडी शंभू दादा तर आत्ताशी कुठून आला बाहेर. हा शंभू. शिवचं पण इकडं चालू आहे खेळायचं. आणि आता म्हणजे काम वावरातले थोडे स्लो झालेले, म्हणजे इतके काही काम नाही आहे. आम्ही डबल खुरपणीला चालू केलेले आहे, त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी स्वयंपाक बाहेरच करतो. काय दादा हा तू पण खेळ ना. दोन-तीन दिवस किती आवड आलं ना, आज तर डायरेक्ट निघून गेलो. इतकं ऊन पडलं आज पासून वारं किती होते मग आज सकाळी किती आवड येईल होतं. नाही आज सकाळी पण किती आवड येईल होतं. पिकांचं आता ज्यांची पाणी वाढेल त्यांचं जयतीच्या वाड्याने जयतीच्या आवड. चला म्हणलं आता मी दिवसापासून आमची बाजरी भाकरी केलं नाही, म्हणलं आता करू. आणि दादा इथं बेस ना तू. पण आमटी भाकरीची माझ्या सप्त्यात आल्याच राहिल्या. आज आमची तूच झालं सकाळी म्हणते बाई दूध मम्मी आणून द्यावं त्यांचं दूध. मम्मी आल्या आणून आले सकाळी सकाळी ये शिकडी शिकडी झोपून राहायचं ना ना. इटा विकत इठावई 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 शिवराबाई इठावई 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 करते ना. मी हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ घरातच टाकली. दोन मिक्स टाकली का? हा भारी लागते मग हरभरा डाळीची आणि मुगाची डाळीची. आणि तर शिपायला शिपायला शिवले व्याग करी शिवदार आनंदी तिकडे कबड्डी कबड्डी नाही मग ती इकडे नका द्या पाहिजे. बघा एका ताटामध्ये जो आमटीचा मसाला पण काढून घेतला. तर कांदे भाजून घेतले बघा चुलीवरतीच आणि खोबरं धणे मिरच्या लसूण पण घेतला. आणि जी डाळ एक आपल्या हरभऱ्याची आणि थोडीशी मुगाची डाळ शिजायला टाकलेली बघा कुकरमध्ये. तर आता चूल पण एकदम मस्त चालली दोन्ही पण. आणि आता मसाला भाजून घेते मी. आता पोच नसलं कसं पोच जवळ असला ताई तर पण थोडा असं वातडल्याने पाऊस नसला मला किती मस्त कडक कडक असतं. आता पावसाला तर विशेष नाही. आता आवड एकदम कडक सकाळीच कडक ऊन पडलं. सकाळीच कडक ऊन पडलं. पाऊस आला पाहिजे किती होतं बाई येड्यावानी. नाही पाऊस आला पाहिजे. पाऊस जास्त गरज आहे. पावसाची गरज आहे. आता मक्काला त्या सकाळी पाणी चालू केलं आणि किती दिवस पाणी भरतो माणूस. नाही बाई पाऊस नाही आला पाणीच नाही वाढणार. आणि एक दिवस पाऊस आला अख्खं पाण्याची येऊन जाईल भरपाई. पाणी किती भरत कमीच राहतं.
तरी त्यांच्या गावाला मोठा सप्ताह झाले बाई. ते बहिणाबाईचा सप्ताह आहे ना. हा आपला गंगागिरी महाराजचा आहे. आणि दोन्ही सप्ते सोबतच चालू होतात आहे ना. पण तसं एक समजा तरी त्यांच्या तीर्थचा नागपंचमी दिवशी उभा राहिला आणि तो धनगरचा दुसऱ्या दिवशी. ज्या दिवशी गंगागिरी महाराजच्या सप्त्यात ते नारळ फुटल्या दिवशी पाऊस झाला आपल्याला. आता पाऊस यायला पाहिजे. आता यायला पाहिजे रे. आता म्हणजे प्रत्येक गावात मारुतीचे त्याचे सप्ते चालूच आहे. आता सप्ते चालू झाले सगळे. या ठिकाणी जास्त नगरात सप्ते. गंगापूरचा सप्ताह येईल ना आता. गंगापूरचा सप्ताह आहे ना आता. विठ्ठल आश्रमामध्ये राहतो ना. हा विठ्ठल वाडीवर मारुती. हा ना. तुझा एक म्हणजे राज्य आहे नऊ गाडी. आपली इतकी टेंगली लागणार आहे. हा आता आपलं सगळं सांगितलं. आपले काम सगळं काय त्यांचं आवडलं आवडलं तर काम. कोथिंबीर नाही आपल्याला आज बाजारातून कोथिंबीर सांगा. हा ना. आपली ती भुईमुगातली पण ती एवढी बारीक बारीक आहे. उरूस वाटतं. आज कुठं हा. उरूस आहे ना. हा ना. सुट्टी त्यांना हा, आज सुट्टी आहे. उरूस तो लय मोठा राहतो बाई. उरूस ते मोठं. वयाचा पुढचा कम्प्लीट एक महिना राहतो. हा, पहिलं आणि जातो मागच्या वेळेस शिव झालं तेव्हा. तेव्हा गेलते मी. मम्मी त्यांनी घराची घर बसली होती का तेव्हा गेले की उन्हाळ्यात तेव्हा गेली आम्ही. मोठा उरूस भरतो बाई. हा लय मजा येते. जत्रा असो हे असो गावातलं आपलं. हा ना. काय उरायला समजा. तर आता भाकरी पण करून झाल्या. भरपूर टाईम झाला आता 9 वाजत आले तर सकाळची कशी कामाची गडबड राहते त्याच्यामुळे आज थोडंसं लवकरच लागले होते. कारण मंदिराकडं देवीला आंघोळ वगैरे घालून आले. त्याच्यानंतर मग सगळं भाकरी करायला बघा मस्त चुलीवर. ए कविता आण चल मसाला आणि ते. मसाला वाटून घेतला. मसाला वाटून घेतला. हा भाकरी पण झाली का आता. बघ भाकरी पण मस्त बाजरीच्या झाल्या. पाटाने कपडा घालणार. पाटा चोपडा झाला जरा. पण बाहेर स्वयंपाक करायची मजा अलगच राहते. पटकन उचलू बाहेर. आणि कशा 2 चुली आहे त्याच्यामुळं मग पटपटा उरकत. बरं आहे ना. म्हणलं आता ठेसायचं आता. हा मग म्हणलं बरं आहे पटकन असेल. मग काय मोटर चालू करायला गेले. मोठं चालू करायला गेली का. बरोबर. बघा आपल्याला लसूण सोडून घेतला आणि असं कापून घ्यायचंय बघा. आणि कसं आता शेतात राहतं म्हणलं ताजा कढीपत्ता कोथिंबीर तरी आता समजा अजून बारीक बारीक आहे. कोथिंबीर बारीक बारीक आहे ना. हो ना. मग बघा खोबरं पण असं म्हणजे किसून घेतलं होतं मी. किसून पण घेतलं तरी चालतं आणि पण मग मी किसून घेतलं. आणि आपल्याला हळद पण टाकायची कारण की काळ्या भाजी म्हणजे काळ्या आमटीला आता कोणता मसाला नाही टाकायचा. जेव्हा आपण पाटीवर वाटून घेतलेला आहे त्याच मसाल्यामध्ये आपल्याला आमटी करायची आहे. बघा वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं. खूप सुंदर नाही होते आज कढीपत्ता टाकून घेते बघा. ते डाळीचं पाणी येते
बघा मसाला चांगला परतून घ्यायचा आणि मसाला परतल्यानंतर जे आपली डाळ शिजेल पाणी असतं का आणि थोडीशी डाळ पण ठेवलेली आहे याच्यामध्ये तर ती डाळ टाकून द्यायची आपल्याला. डाळ बाहेर लावा त्याच्यामध्ये. भरला का आमची डाळ आणि याला चांगलं म्हणजे चांगली थोडी उकळी येऊन द्यायची हे मसाल्याला आणि पाण्याला मग आपली आमची एकदम टेस्टी लागती. बघा जे आपण डाळीचं पाणी आणि मसाला टाकला होता त्याला एकदम चांगली अशी उकळी आली आणि जो आता आपला बाकीचा मसाला आहे वाटून घेतलेला तो मसाला आपल्याला टाकून घ्यायचा. आणि आमटी म्हटलं कसं किती पण पातळ असली ना पण बाजरीच्या भाकरीसोबत आमटी एकच नंबर राहत खायला. आमटीची टेस्टच अलग राहते. खोबरं आणि डाळ पण बारीक करून घेतली बघा पाट्यावरती तर आज सगळं काढून घेते. लई दिवसातून आमटी केलीच मी त्या बरेच दिवस झाले आता. आणि जगामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलं तर ते गरम पाणीच वापरायचे आपल्याला आमटीला. बघा आपल्याला जेवढी लागेल तेवढी आमटी करून घेतली आणि आता आमटीमध्ये फक्त मीठ टाकायचं राहिलं तर मीठ पण टाकून घेणार आहे. तर आमटीला चांगली अशी खळाखळा उकळी येऊन द्यायची म्हणजे आपली आमटी तयार होईल खाण्यासाठी. आणि बघा अशा डाळ्या पण ठेवलेल्या आहे मी आमटीमध्ये तर एकदम भरल्यात खायच्या वेळेस. हरभऱ्याच्याच ठेवल्या मस्त आहे बाहेर लागत. हा चांगली उकळी येऊन देऊ म्हणजे आपली आमटी तयार होईल. बघा आपली आमटी एकदम मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आणि आमटीला अशी खळाखळा उकळी पण आली तर आमटी आता लगेच म्हणजे खाण्यासाठी तयार झाली बघा. आणि आमटीचं किती मस्त छान असा वास बी येतोय कारण की आमटी आणि बाजरी भाकर म्हणली ना तर एकदम मस्त असा जेवणाचा बेत होतो. तर सगळेजण आवडीने खाते. तुम्ही पण या आमच्या घरी आमटी आणि बाजरीची भाकरी खायला. झाली भाजी झाली ना. कविता आमटीला मस्त वासेवर आमटीचा वास येऊ राहिला ना भारी. मस्त एकदम. आज पोट भरूच तर जेवण करायची. सप्त्याची आठवण आली. सप्त्याची आठवण आली ना. मग काय चुलीवर केलं ना ग त्याच्यामुळे मग ते काळीकडे घालून काळी कढई झाली ना. आणि कोणती पण भाजी म्हणजे चुलीवरती केली ना तर आम्ही असं म्हणजे दुसऱ्या पातेल्यात किंवा कढईमध्ये ओतून नेतो तर एकदम भरला ती. आणि सगळ्यात म्हणजे कसा फरची खराब होत नाही काही नाही. आता पातेल्यात नाही ना तर मग व्यवस्थित कुणा ठेवली तर काही प्रॉब्लेम नाही. आता हे भांडी लगेच घासायला नाही का मग टेन्शन हे भांडी लगेच घासायला घेते ना. देते त्याला काय सुट्टी आज काय देते हा का नाही मला डायरेक्ट मी चुरून घेतो शंभू काय खवरायला फिळ फिळ ला हसू नको चला बसले सगळेजण जेवण करायला. आमटी भाकरी वर का आज चुरून खावा लागेल. काय शंभू ना चुरलं का नाही आवडत नाही तुला काय मग कांदा आहे का. बघा इकडं सोनपापडी पण बसली जेवण करायला. सोनपापडीने फुल नाही भारी लावलं. आज सुट्टी ना आज सुट्टी त्याच्यामुळे काय लागतं मीठ देऊ. शिवचं काय चाललं खेळायचं. शिव हा छान 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 कर ना. कंटाळा त्याला. बाय बाय.
तर या सगळेजण जेवण करायला. तर आता बसलो बघा मस्तपैकी आमटी आणि बाजरी भाकरी खायला. मग सप्त्याला जायचं मग. सप्ताह चालू झाला ना, यंदा धनगरवाडी सप्ताह आहे. हा ना, तिकडेच आहे ना. एक दिवस जावंच लागत सप्त्याला आमटी भाकरी खायला. आमटी भाकरी खायला. मागच्या वर्षी लय जवळ आला, यंदा लांब. मागच्या वर्षी लय जवळ होता आपल्याला. दीदी कम चटणी घेतली का दीदी? कस काय आमटी मम्मी? चांगली झाली का? सप्त्यातली आमटी खायला जायची मजा आहे मग. जाऊ एक दिवस. हा ना, त्यांच्या गावात आज इंदोरकर महाराजांना ना. हा. वहिनी दम्मान होऊन द्या बरं का जरा. दमानाचे आपलं गाव. आहे का? चुरून घ्या काय का? मग आमटी आणि भाकर खायची मजा तिथलंच राहते ना. दम्मान होऊन द्या. सोन बाबडे कस काय आली आमटी? आमटी कस काय आली? एकच नंबर झाली का? शंभू आमटी कस काय आली? काय झाली? भारी भारी. भारी झाली ना? आवर मग. आज काय उद्योग करायचं मग? कुठली? मध्ये आलं का तुम्ही? हा का? ते हरवायची टक्कल झालं ना तेवढं आता. व करलं ना अजून. पण मग आता आज तिथलं काम करून उचललं होतं बारी मग आता लक्ष होऊन ना जायला बरं नाही ना. पटापटा पण गेले. आता 8 दिवस राखून झाले. शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी. शनिवारी सगळे तर मग नंतर काम होणार नाही. पटापट काम जर काही जास्त ना तर 2-4 दिवस राहिला मग होतं बाई. मग आता पटकन काम करून घेऊ. 2-4 दिवस राहू. हा, मला बी सुट्टी राहिली. त्याला बांधून देणार मग जाईल. त्यांना बांधून देण्यात राहते मग जाईल. ते नाही आवडत तेल. तेल नाही आवडत तिला. म्हणतो ना. ना कळे जरा पोरगी. पोरगी ना कळे जरा. आवाज तुझ्या आवाज येते जरा. चला पटापटा खा. आवरत द्यायचं. आज कोणा कोणाला आवरत द्यायचं? बापरे. सगळ्यांकडे खुरपी द्या मग एक. आणि घरात तो आणि तुम्ही सगळेजण वावरात जा. बरं का रे? बघू सगळे सगळं.